तू तेरे को काय मार खाने का क्या? हा कब देगा तू पैसे मेरे? तो ना पैसे मी काय पळून चाललो का? देतो ना तुमचे पैसे. हा बा जेवढे आहेत तेवढे आहे का नाही सगळे पैसे देतो तुमचे मी ना. बहुत हो गया ना तेरा. एक दिन करता एक मना लगा रहा तू. अब तू ज्यादा नखरे मत कर. हबा कल 10 बजे मुझे 20,000 रुपये चाहिए. तू कुछ भी कर, डाका डाल, कुछ भी कर, मुझे मत बता तू. हा समझ रहा है? नाही ना राजा, उद्या लोक होत नाही ना पैसे जमा. जरासं ऍडजस्टमेंट करा बा. उद्या का परवा देतो तुमचे पैसे. हबा जेवढे आहे का नाही तेवढे सगळे पैसे देऊन टाकतो. करा ना ऍडजस्टमेंट करा ना. ना ऐसा नहीं चलता ना. मुझे भी किसी और को देना है ना पैसे. तू ज्यादा नखरे मत कर. कल मैं तेरे घर पे आता. मुझे 20,000 रुपये चाहिए. कल 10 बजे तक. करो आता वर पाय तुम्ही मग. पाहतो आता पाहा लागेल पैसे. आता असले तर असले. या मग घरी या जा पाहा मग. नो प्रॉब्लम. कल मैं 10 बजे तेरे घर पे आता. चलो ठीक है. ओके बाय. बापरे, उद्या 10 वाजेपर्यंत येते म्हणते ती माझ्या घरी. आता तेले काय सांगा, मी तर 9 वाजता उठणारा माणूस आहे म्हणा. एका घंट्यात काय करतो मी? काही ना काही करायला लागेल का नाही का? शांताबाईला फोन लावून सांगतो. तुझ्या भाऊ इवराला म्हणतो जराशी म्हटलं पैसे पाहिजे म्हणतो. 20,000 रुपये लावा लागेल फोन. तुमच्याजवळ पैसे असतील ना 20,000 रुपये? तुले कायले पैसे पाहिजे? पैसा आला की बस झालं, कामच झालं. द्या पैसे कायले पाहिजे तुला पैसे? ताईंले काय सांगा, माझा भाऊ विरोला ते पैसे मागाले. अरे बापरे, पण आहेत ना तुमच्याजवळ पैसे? आहेत पैसे, पण मी 1 रुपया देत नाही कोणाला. जा सांगू राहिलो मी तुले. पैसे आहेत, मला एका माणसाला पैसे द्यायचे. तुम्हाला कोणत्या माणसाला पैसे द्यायचे? मी काय म्हणतो, तुले करा का लागते मग सांग गड्या. मी पैसे कोणाला देईल? ज्याला द्या त्याला देईल मी. तुले काय करा लागते? ना मला पैसे तुम्ही कोणाला देऊ राहिले ते काय सांगायचं मला तुले? आता मी कोणाला देईल पैसे, पण मी तुला सांगत नाही. चालते ना, नका सांगू मला. मग मी बरोबर करते. द्या द्यायला द्या असते द्या पैसे. बुडा आहे का पैसे किसे आहेत का तुमच्याजवळ? नाही रे बाबा, माझ्याजवळ कुठे पैसे किसे आहेत? काहीच नाही बाबा. काय करायचं तुला आता? काही नाही, तुमच्याजवळ पैसे असतील आपण 3 जण 90 मारू. उद्या मी तुम्हाला पाचतो. नाही रे बाबा, पैसे असते का नाही 100% मधलं आपण 3 जण प्यायला गेलो असतो. पण आपण काहीच नाही, पैसे एक खडकून आपल्या खिशात नाही. राजा असतील तर पहा ना एकदा. असेल तर बापा खिशातल्या खिशात नाही. काय ना रे बा, खरंच नाही तर ना. मी तुला खोटं का आले बोलू रे बा? नाही ना, पैसे नाहीत ना माझ्याजवळ. घोरच झाला का? तुझ्याजवळ पैसे काय? अरे बा, आपल्याजवळ पैशाचा माझ्या काही संपर्कच नाही. आम्ही आता 2-3 दिवसापासून काही भेटलोच नाही. तर मी काय म्हणतो, ओ आबाजी पहा ना, पैसे गिसे असतील तर उद्या मी तुम्हाला पाचतो 90. आहेत का पैसे? पहा ना. बेवड्या, मी आतापर्यंत तुला काय सांगू राहिलो बाबा? पैसे नाहीत ना माझ्याजवळ. पैसे असतील मी तुम्हाला 100% काय 101% तुम्हाला नेलं असतं मी. पण माझ्याजवळ पैसे नाहीत ना. बापरे, मग कठीण काम झालं राजा. काही ना काही 20-30 रुपये तर असतील. 20-30 रुपये? 20-30 रुपये गोष्ट करू राहिला का? मला माचीस घ्यायला का 1 रुपया नाही माझ्याजवळ. मला बिडी वळायची ती. मग काय एक काम करा म्हणजे तुम्ही एखाद्या मित्राला फोन लावा, बोलवा पैसे. काय राजा, मित्र जागा राहता का आता? मग काय कोणी उसावर गेलं, कोणी कापसावर गेलं, कोणी काय गेलं, कोणी काय. मग काय धाबा मग गोष्ट का तुम्ही? काय ना काय आपल्याला जुगाड लावा लागेल. हा बा, त्याशिवाय मजा नाही. म्हटलं आज काही करून आपल्याला दारू प्यायची. पाहा लागते आपल्याला बकरा. काही ना काही करावं लागेल ना भावा. बापरे, हे कशाला आला आता याचीच कमी होती का? बाबा काय झालं रे? काय आला तू? आलो म्हणजे आलो भेटायले. बाई मी आलो. हो काय, आला का रे तुझं? आलो मी. बिन आतापर्यंत समजलं नाही मला. हे 2 जण भेटले की गाणंच वाजते. काय आला रे तू? काय काम होतं? काही नाही बुवा, असं चालतो भेटायले. इकडे काम होतं, आलो. मग काय काम होतं तुझ्या भावाला आता? काय काम काय होतं? भोप्या, आज जे सांगा ते सांगून दे बाबा. सांग त्यांना पैसे पाहिजे म्हणा मला. दाजी तेच जाऊ द्या. मला पैसे पाहिजे होते म्हटलं 20,000 रुपये. एका माणसाला पैसे द्यायचे होते. बस 7-8 दिवसात मी पैसे देऊन टाकतो तुम्हाला. तेच तर म्हणून राहिलो मी. माझी बायको एवढी म्हणत नाही पैसे आहेत का, पैसे आहेत का. आत्ता समजलं मला कुठचा मीटर आहे ते. हो का, तुला पैसे पाहिजे नाही का? ना, पैसे पाहिजे होते. मग काय करता आता? पैशाशिवाय चालते का काही? तेच म्हटलं बा, एका माणसाला पैसे द्यायचे होते. ते कालपासून मला फोन लावला होता. बरं मी म्हटलं बा देतो आता. द्या म्हटलं तेवढे पैसे द्या, 20,000 रुपये. मग मी तुम्हाला 7-8 दिवसांनी तुमचे पैसे तुम्हाला वापस देतो बा. व्याजा सकट देतो मी. 100-200 रुपये एक्स्ट्रा. नाही, मला माहित पडलं तुमचं काय होतं ते. रात्रीपासून तुमचा प्लॅन होता बरोबर मस्त काटाकाळाचा. नाही रे बाबा, पैसे नाहीत माझ्याजवळ. पैसे देऊन टाका भावाले. तुला काय सांगत नाही, माझ्या सकाळी 1 रुपया देत नाही मी कोणालेच. मला एका माणसाला पैसे द्यायचे होते. सांगा ना मग ते कोणता माणूस आहे ते सांगा मला. सांगा बरं. मी तुला कशाला सांगू? बायको आहे, बायको सारखी रे. सांगू राहिलो मी तुले. मग सांगा ना तुम्ही मला कोणता माणूस आहे, त्या माणसाचं नाव काय आहे? सांगा ना मला, तुम्ही डिटेल सांगा ना. तुला काय सांगू मी डिटेल? मला काय सांगायचं तुले? काय सांगू, कशाला सांग मी? माझ्या तू डोसकं खाऊ नको. मी तुझ्या भावाला 1 रुपया देत नाही. बोब्या चाल घरी जाय म्हटलं, 1 रुपया देत नाही मी.
निघून टाका ना हो, कसं अर्जंट आहे म्हटलं. हा मी तुम्हाला म्हणतो का कधी बा नाही का राहू द्या मी कधी म्हणतो का, कधी फोर्स करतो का? पण यंदा कसं जरासं ते माणूस काही जसं भारीच दिसते मला. टाइम पडल्यावरती मला मारते म्हटलं ते. अबा 20,000 रुपये लावा ना जुगाड, द्या ना 20,000 रुपये. तुमचं काय जाते 20,000 रुपये मी तुम्हाला देतो ना. एक हप्ता झाला की अबा 2100 नाही 22,000 रुपये देतो तुम्हाला मी. 2100 नाही 2200 नाही 2300 नाही ते मला काय सांगू नको. माझ्यावर फक्त 20,000 रुपये आहेत. मला त्या एका माणसाला पैसे द्यायचे. मी तुला 1 रुपया देत नाही. हो देऊन टाका ना पैसे. काय झालं तुमचं? कोणता माणूस आहे ते? राहू द्या म्हटलं त्या माणसाले. पहिले मला भावाला पैसे द्या. अरे तू हाय कोण तू मला सांग ना. मी तुझ्या काय ऐकू, मला तुझ्या ऐकायचं नाही ना. मला एका माणसाला पैसे द्यायचे. मी तुझ्या भावाला काय पैसे देत नाही. विषय आटपला. बरं देत नका तुम्ही भावाले पैसे. बरं चालते ना चालते. काहीच देऊ नका, देऊच नका. नसतं मी तुला सांगू राहिलो, जास्त बोल नको तू. मला त्या माणसाला अर्जंट पैसे लागते. बसला आपलं लावलं धत्ता मांगा 20,000 रुपये द्या 30,000 रुपये द्या. बा जा रे बा तू देत नाही मी तुला पैसे. जाऊ द्या मग आता माझ्या पैशासाठी तुम्ही 2 जण भांडणं करू नका. बाई राहू दे मी लावतो पैशाचा मॅड इकून तिकून. राहू द्या देऊ नका म्हटलं दाजी. पैसे काही पाहिजे नाही आपल्याला. आता समोरलं ना मला कसं काय असते. आता समोरलं ना तुला कसं काय असते ते. जा लवकर निघ म्हटलं घराच्या बाहेर. आलं मोठं पैसे मागाले. बरं येतो म्हटलं बाई. जाऊ द्या आता काय करतं, येतो मी. आता तू काय करू राहिली? मला भूक लागली. लवकर म्हटलं जेवण दे. काहीच नका म्हणून बोलतो मी. भावाला तुम्ही पैसे नाही दिले का? बरं लक्ष ठेवता तुम्ही आता. लक्ष ठेवता बरोबर. हो लक्ष ठेवतो मी. जाय तू. अरे बापरे आले वाटतं तुम्ही शांताराम भाऊच्या भेटीले. बरं केलं चक्कर बिक्कर मारत जावा. बाबा आले म्हटलं भेटाले. हो का? पण मी काय म्हणतो, पण शांताराम भाऊचं घर तर इकडे आहे ना. तुम्ही इकडे कुठे चालले? ते दादाच म्हणे की इकडे अलीकडे भेटतो म्हणे. पैसे द्यायचे होते म्हणून. अलीकडे भेटायचं पैसे द्यायचे हे काय चॅप्टर काय? काहीच नाही. दादाच म्हणे मला चौकात येतो म्हणे. ते शांताबाईच्या समोर पैसे दिले का म्हणे मला. ते शांताबाई निरा भांडण करते. काले पैसे दिले तुमच्या बहिणीले नसन तसं म्हणून बा चौकात चालली मी आता. तिकून म्हटलं शांताराम दादा येते आणि देऊन टाकते मला पैसे. असं आहे काय ते? बापा रे शांताबाई एवढी भारी आहे का? बाबा लय भारी बाई आहे ती. 17 गावाचं पाणी भरत बाईनं. लय कळलं बाबा बोलाले. कोणाला बोलू देतच नाही. त्याच्यापेक्षा बाबा लपून पैसे घ्यायचे, लपून पैसे द्यायचे. काहीच नाही तुम्हाला दिमाग. अरे डायरेक्ट जायचं, डायरेक्ट बोलायचं. म्हणा मी भावाला पैसे मागेल म्हणा, काही करील म्हणा. तू कोण आहे म्हणा बोलणारी. असंच मी बोलायचं ना. हवा तुम्ही आता भेले का नाही मग पुढे असं लय भारी जाते ना. भ्यायचं नाही माणसानं. भ्यायचं नाही म्हणतो बाबा. लय भारी बाई आहे ती. स्वतः म्हणे मला दादा माझ्या घरी काही येऊ नको म्हणे बाबा तू. मी तुला पैसे देतो म्हणे. चौकात दे म्हणे. चौकात मी तुला पैसे देतो म्हणे. तिकून तिकडे जाय म्हणे. घरी उभी नको म्हणे. असं आहे ते गणित. असं आहे बा, असं आहे ना तुमचं. हवा तुम्ही भेटा का नाही मग भेले. अरे भ्या का लागते का बाई? का तुम्हाला का मारते का ती का खाते का? अशा एक द्या 2 काना खाले येतं का म्हणा तुम्हाला मारायले? असं म्हणाचं डायरेक्ट तुम्ही ना. तुम्ही भेटा का नाही मग झालं काम. अरे भ्याचं नाही ना माणसानं. आजकाल हवा तुम्हाला सांगतो मी. माझी गोष्ट आहे का तुम्ही डायरेक्ट जा आणि डायरेक्ट पैसे घ्या. काय बोलते ती बाई तुम्हाला? दादा तुझ्या बरोबर आहे. मी का तिला थोडी पैसे मागते. माझ्या भावाला पैसे मागते. आली का मला मारायले 2 काना खाली देतो. डायरेक्ट मुकड्यानं बसते नाही का? बरोबर आहे तुझ्या. बरोबर काय म्हणजे? अरे 100% बरोबर आहे माय. तुम्ही आता डायरेक्ट जा पैसे घ्या. ते 20,000 रुपये काय घ्यायचं ते. आणि लवकर घराकडे जा. काय बोलते ती बाई? काहीच बोलत नाही बाई तुम्हाला. पण बाबा ती बाईले भारी आहे बरं. किती भारी असो ना बाई. अशा 2 कानाखाली उलट्या हातात दिला का नाही बस मुकळ्यानं म्हटलं. मग काय तर माझी गोष्ट आहे का तुम्ही? आणि काय पाहिजे तुम्हाला पैसे 20,000 रुपये? दादा माझ्या घरी खडकू नाही. मानावर पडला बिमार. अर्धा खर्च दवाखान्यात लागू राहिला. घरी किराणा नाही. बाजार नाही. ते उधाऱ्या द्या लागते. ते दुधाचे पैसे द्या लागते. ते कॅनीचे पैसे द्या लागते. घरी म्हटलं आकाश चालू आहे. गॅस नाही गीस नाही काहीच नाही. मी म्हटलं बाबा दादा म्हटलं एवढे 20,000 रुपये दे म्हटलं. मग मी तुला देते पैसे 20,000 रुपये पुढच्या महिन्यात. बापरे म्हणजे एवढी बेकार कंडिशन झाली का? अरे मग काल भिवू राहिले तुम्ही. डायरेक्ट जायचं घरी आणि पैसे मागायचे. घरी तुमचा भाऊ आहे ते. दुसरं कोणी परकगीर काय का? डायरेक्ट तुमच्या भावाला पैसे मागायचे. काय बोलते शांताबाई तुम्हाला? आता काय माहित बाबा बोलते का नाही. जाते मी. सांगते मी त्या बाईले. जास्त बोलले का नाही देते मी 2-3 काना खाली. बिंदास पैसे मागा. जा. बरं दादा येते म्हटलं मी. डायरेक्ट घरी जाते. डायरेक्ट घरी मागते पैसे. दादा मला 20,000 रुपये दे. त्या बाईच्या समोर मागते. लवकर जा. नशा द्या 2 काना खाली शांताबाईच्या. बस काम झालं पाहिजे. जमलो बा. अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर मनापासून धन्यवाद. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये कमेंटचं नाव सांगतो. तर पहिलं कमेंट आहे विनोद धिंगडे, दुसरा यशची शॉर्ट आणि तिसरा श्रीकुमारला जीवन. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर सगळ्यात पहिले कमेंट करा. मित्रांनो 2-3 दिवस झाले आपले काही व्हिडिओ आले नाही. कारण याचं कारण असं होतं की कसं घरी कामं जास्त होते. कसं बाबा वावरातले कामं, इकडे कामं, तिकडे कामं. त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण असं आता आपण दररोज व्हिडिओ बनवू. एक्स्ट्रा व्हिडिओ बनवून ठेवू. चला भेटू उद्या. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. Bitch.